भाषा तर 2 दिवस पुण्याला गेले ना. मास्तरीन बाई, तुम्ही आज पैकीच्या पैकी मार्कानं पास. आता तुमची परीक्षा. सावनीला शोधून आणायचं. आम्हाला माहितीये तू काहीच चुकीचं करणार नाहीस. श्रद्धा, ए श्रद्धा, ऐक जरा. काका आता जरा घाईत आहे. अभयच्या केस संदर्भात कामं आहेत सगळी. नाही पण श्रद्धा, तू समोरून नको, मागच्या बाजूने जा. का? अगं आपल्या सोसायटी समोर मोर्चा आलाय. मोर्चा कसला? रिकाम टेकडे लोक, त्यांना काही कारण लागतात का? पण त्याचं आपल्याला काय? आपण ये जा करू शकतो ना. पण तू जाऊ नकोस. काही दिवसांपासून सावनी बद्दल त्या टीव्हीवर काही ना काहीतरी दाखवतायत ना, त्यामुळे युवा संघटनेने एक मोर्चा आणलाय मिरजकर कुटुंबियांच्या निषेधार्थ. पोलीस तिकडे आलेत, त्यांनी त्यांना थोपवून धरलाय. उगाच तू त्यांना दिसलीस ना तर गोंधळ होईल. काय करायचं? म्हणजे घराबाहेर पडायचंच नाही का आम्ही? नाही तसं नाही, तू मागच्या गेटनी जा आणि त्याच गेटनी परत ये. ठीक आहे. बरं ते अभयचं महाडिकांशी बरं आहे ना? हो, असं का विचारता? नाही, आजच्या मोर्चामध्ये त्या महाडिकांच्या पक्षातली माणसं बघितली, ओळखलं मी त्यांना. म्हणजे जर अभयचं महाडिकांशी जर बरं असेल तर ते या मोर्चात सामील का होतील? तसं या राजकारण्यांवर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नसतो. तू जिथे जातेस तिथे मी येऊ का सुट्टीला? नाही, जाईन मी. तुम्ही फक्त आई बाबांकडे लक्ष द्या. देईन, काही काळजी करू नको. कुणीही काही सांगितलं तरी माझा पूर्ण विश्वास आहे की सावनी निर्दोष आहे आणि ती लवकरच घरी येईल. कुणीतरी तुम्हाला यात अडकवतंय, मला कळतंय. थँक्यू काका. तुमच्या बोलण्याने आधार वाटला, बळ आलं थोडं. हे बळ कायम ठेव. तुम्ही बाबांना भेटाल का? म्हणजे त्यांनाही थोडं बरं वाटेल. हो, भेटू ना. ताई एक विचारू काय? हा, भडकणार तर नाही ना? तुला माहित नाही ना त्या पालेभाजीची पोरगी कुठे आहे ते? अगं मग कुठल्या गॅरंटीवर तिला सांगितलंस की तुझी पोरगी शोधून देते म्हणून? अरे आपल्याला काय माहित तिची पोरगी कुठे आहे, कोणी उचलली, जिवंत हाय का टपकली? तू खाली फुकटचा वायदा केला सा. धंद्यात फुकटचं काय नसतं बांगड्या. धंद्यात फायदा जेवढा महत्वाचा तेवढाच वायदा. मी त्या मास्तरनीशी वायदा केला कारण ती आपल्या फायद्याची आहे. धंद्यात माणूस जपायचा असतो, पण तोच माणूस जर का डोक्यावर जास्त नाचायला लागला तर त्याचा पत्ता काय? वरम बंद। मौसी के घर जाना है? हो, हाँ हाँ. तो पहले शब्बीर भाई का टोल नाका लगता है, भूल गए क्या? टोल भरो और टिकट फाड़ो, चलो। टोल नाका मतलब? पैसे? अच्छा, पैसा देना है आपको? हाँ, 2 वेफर्स पैकेट और पानी बोतल लेना पड़ेगा। कितना? 30 रुपए। चले। ठीक है. आप टिकट, तू इधर ही रुक, वेफर खा और पानी पी, आप जाओ। काकू तुम्ही एकट्या नका जाऊ, मी येतो तुमच्या बरोबर. बोला ना, इधर ही रुक। समझ में नहीं आता है क्या? ठीक है. तू बस इथे, मी येते जाऊन, काळजी नको करू. हाँ, मैं आती हूँ. ठीक है, बैठो इधर। मावशी, कोण? मी आहे. मी? कोण मी? हेमा मालिनी? नाही, मी श्रद्धा मिरजकर. कोण? मिरजेची राणी? ये. मी आले होते बघा तुमच्याकडे माझ्या मुलीची चौकशी करायला. ती गायब आहे. आठवतंय का तुम्हाला 3000 रुपये दिले होते मी? फार लवकर आली ग.
तुला काय तुझी पोरगी नको वाटते? हा? नाही नाही अहो त्याच गडबडीत होते. मी उरलेले हे 2000 आणले. हे घ्या. काही कळलं का? धुरपे, ए धुरपे, धुरपे. काही माहिती मिळाली का सावनीची? उरलेले पैसे दिलेस का? ए बैताड, तुला जेवढं सांगितलं तेवढं बोल ना. तू तुझं काम कर, मी बघते काय ते. पोरी विषयी सांग काय ते. पार्ल्याच्या जोशी रोड वरून त्या पोरीला उचललंय. राखड्या रंगाची गाडी होती. त्यातून 4-5 माणसं उतरली आणि त्या पोरीला गाडीत टाकलं. गाडी हायवे रोडने बोरवली साईडला गेली. बोरिवली? आणि अजून काही दिसलं का? म्हणजे तिला कुठे काही इजा झाली नव्हती ना? काय म्हणली? ए भैताड, इजा म्हणजे तिला काही लागलं का? तिच्या डोक्याला कोणी काही मारलं का? ते विचार तू. सांग. नाही, तिचं तोंड दाबून तिला गाडीमध्ये बसवलेलं. आता गाडीत काय झालं ते मला नाही माहिती. ए कैसा है फारूक? ठीक हो साहब। अरे पिछली बार तेरे इधर से गऊ लेके गया, सोंडा था उसमें। किधर है शब्बीर चाचा? किधर है? वो बाजार गए सामान लाने, पर उन्होंने आपके लिए मैसेज छोड़ा है, गरीब पर नजर रखो। मेरी तरफ से मैसेज उनको देना, मेरे जैसे गरीब पर नजर रखो, मेरे को चाहिए। बस का साहब। अच्छा तू किसको ढूंढ रहा है? मिस्टर इंडिया को। ठीक से ढूंढना, कहीं तेरा मिस्टर इंडिया ना हो जाए। चलो जी। आपल्याद्वारे डायल केलेला नंबर यावेळी नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. तिला कोणी नेलं ते दिसलं का? म्हणजे कोण होती ती माणसं, किंवा त्यांनी काय घातलं होतं वगैरे असं काही? काय ग, तुला काय खाऊ वाटला का? हा? किडनॅप करणारे काय आम्हाला सांगून पोरीला किडनॅप करायला गेले का? हा? टाइम लागेल ती माहिती काढायला. जेवढे पैसे तेवढीच माहिती. चल निघ. हा काय रे अक्षय? हॅलो काकू, तुम्ही आत्ताच आत्ता तिथून निघा. ते विजय भोसले तिकडेच येत आहेत. इथे भोसले? हो हो हो. ए, कैसा है जुगनू? ऐसे साहब आप। मैं ठीक है। मावशे, कोण आहे? अंधेरीचा भोसले. किधर गया था बे? तो पानी कम पीने का ना, खाली वेफर खाने का। चल बैठ उधर। तर मावशे, हे असलं काय काय दुसरं कुणी आणतं का तुझ्यासाठी? वाजवून बाय काय? लाडू वाटते. मग हा? काय लगीन बेगीन ठरलं का काय? लय पडलेली असते ना माझ्या लग्नाचीच.
काय काम काढलं रे? असे मागची वेळ तू नाराज झाली, मग तुझी समजूत नको काढायला का? मागल्या टायमाला माया पोरीची खबर चुकीची आहे असं बोलला ना तू. असे जाऊ दे, आता झालं गेलं, गंगेला मिळालं. हा, महत्वाचं काम आहे म्हणून तुझ्याकडे आलं की नाही पोरग. त्या सावनी मिरजकरचा नेमका काय किस्सा आहे तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. दुर्पे कुठे? ए दुर्पे! ए, माया पोरीला मी आवाज देत असते, माहित नाही का तुला? समजलं ना? दुर्पे, ए दुर्पे, अगं ए भैताड, साहेब काय सांगले बघ. हे बघ मावशी, विषय असा आहे, त्या सावनी मिरजकरचा या ड्रग रॅकेटशी काहीतरी कनेक्शन आहे असं मला वाटतंय. कन्फर्म. तो प्रभा आठवतो का तुला? जुहूच्या इकडे तो शिंपले वेचणारा, आता तो पण ड्रग कार्टेल चालवतो. आम्हाला टीप होती की तो ड्रग डिलिंग करतो, म्हणून आम्ही तिथं रेड मारली. तिथं ही पोरगी आम्हाला दिसली होती. आता ती आमच्या हातीच लागली नाही, पळून गेली ती. वर तिचा बाप कस्टडीत आहे बरं का, आम्ही चौकशी करतोय त्याची. या मिरजकर फॅमिलीचा ह्या ड्रग डिलिंगशी काय कनेक्शन आहे हे सांग. तुझं मॅटर काय तो सांग आधी. मला काय माहित आहे काय नाही ते मी सांगते नंतर. मावशी, मॅटर सिरियस आहे. सावनी मिरजकर बद्दल माहिती मिळायला पाहिजे, नाही काम तूच करू शकतेस ना. चल ग दुर्पे, निघ. कशाला रागवते मावशी? पोरावर कोण रागवतोय? पोरगा ना मी तुझा. हा मावशी, केस लय महत्वाची आहे, कळतंय का तुला? ड्रग डिलिंगची केस आहे, ती पोरगी सापडणं खूप गरजेचं आहे. आता आला का नाही लाईन वर? येणारच ना. खबरी मावशी आहे तू. अरे अख्ख्या जगाची खबर खबरी मावशीच्या टीव्हीवर, आणि त्याचा रिमोट खबरी मावशीच्या हातात. सांग ना खबर दे ना प्लीज. अजून 1 किलो आणि हा कधीपर्यंत मिळेल खबर ते मला सांग. रेट वाढलाय. कधीपासून? आता रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं ना तेव्हापासून. रशियाने तुझ्याकडूनच खबर काढली होती ना युक्रेनची. हे काय बघते रे? अजून काय बनवलं नाही. चल निघ. पोराला उपाशीच पाठव तू. का जेव घालायचे एक्स्ट्रा चार्जेस घेणार आहे आजपासून. खाड्याची भाजी आहे, खातो का? मिरजेची राणी ये बाहेर. काय नाही करत ते. अगं ये. तुम्हाला माहित होतं? मी वासावरून माणूस ओळखते आणि कानानं चेहरा बघते. घाम फुटला बघ तुला. चल निघ. थांबली का? तुम्हाला माझ्या मुलीबद्दल सगळं माहिती. ती किडनॅप झाली, तिला कोणी कुठे नेलं हे सगळं माहिती. इन्स्पेक्टर भोसलेने आधी पण तुमच्याकडे चौकशी केली होती तिच्याविषयी. मग का नाही सांगितलं तुम्ही इन्स्पेक्टर भोसलेंना? त्याने विचारलं का? मावशीला माहिती असतं ते मावशी सांगत नाही. समोरच्याला जे पाहिजे असते ते मावशी सांगते. तुम्ही त्यांना सांगितलं असतं सावनीबद्दल तर. ए मिरजेची राणी, इथे धंदा करायला बसले, लोकांची सेवा करायला नाही. जेवढा प्रश्न तेवढं उत्तर. चल निघ आता. मी म्हणजे माझ्याबद्दल का नाही सांगितलं तुम्ही भोसलेंना? लयच प्रश्न पडतात ग तुला. मास्तरीण आहे ना तू. तुझा पेपर कच्चा कसा ग? काळू येणार असेल तर बाळूला कळत नाही, आणि बाळू येणार असेल ना तर काळूला कळत नाही.
मावशीचा उसूलच आहे तसा. चल निघ. हे बघा, मला साऊविषयी जी माहिती मिळेल ती सगळी हवी आहे. तुमचे जे काही वर पैसे होतील ते मला सांगा, मी तयार आहे द्यायला. हं? निघ म्हटलं ना. चल निघ. त्या मावशींची मदतच होणार आहे आपल्याला. तुझी सुद्धा मदत लागणार आहे मला, अक्षय. हो, मी तर करतोच आहे तुमची मदत. नाही, सावनीची माहिती काढणं किंवा तिला शोधणं याही पलीकडे जाऊन तुझी मदत लागणार आहे मला. म्हणजे मी काहीतरी करतेय साऊसाठी. मला माहितीये हे सगळं खूप चुकीचं आहे, पण तरीही मी करते. काय करताय तुम्ही? ए बुरुड, ऍक्सिडेंट केसचं काय झालं? ते सारखे येतात सर. त्याचं रॉबरीचं? सर तो गर्दुल्ला होता, पकडले त्याला. ओढा त्याला चांगलं. यस सर. विजय, अरे काय कुठेस तू? तुला सुट्टी घ्यायची असेल तर सांग ना मला. तसं ऑफिसमध्ये कोणाला पत्ताच नसतो तू कुठे असतोस. मॅडम, मी इन्फॉर्मेशन काढायला गेलो होतो. कसली? मिरजकर. अरे बाहेर इन्फॉर्मेशन कसली काढतोयस? आता कळलं ना सगळं. झालं. मुलगी जरी बाहेर असली तरी बाप आहे ना आतमध्ये. आणि तूच म्हणतोस ना बाप पोरीला नाचवतोय. खोड त्याला आडवा तिडवा. सगळी इन्फॉर्मेशन ओकेल ना तो. तर पहिल्यांदा काम करतोय. मॅडम, मी ना तुडवलाय ऑलरेडी त्याला थोडासा. फार नाही, हा फार नाही, पण मी त्याला फोडलाय. पण तरी तो बोलला नाही मॅडम. ह्याचा अर्थ विजय डोस कमी पडतोय. ओ चौधरी मॅडम, तुम्ही ठरवा बरं का एकदा काय ते. मागच्या वेळी त्याला मोरीत मी बसवला तेव्हा तुम्हाला जाप जाप झापलं. आता तुम्हीच म्हणताय की विजय, आपल्याकडे त्याच्या विरोधात तेव्हा काही पुरावा नव्हता, पण आता आहे ना सगळं. ती किल्ली, ती फाईल. तू फोड त्याला. अजून 4 गोष्टी कळतील आपल्याला. आणि 2च गोष्टी होतील. एक तर त्याच्याकडून आपल्याला सगळी माहिती मिळेल, पोरगी कुठे आहे, तिचा ठाव ठिकाणा काय आहे. किंवा बापाला बडवतायत हे कळलं तर पोरगी स्वतःहून चालत येईल इकडे. 2 नाही मॅडम, 3 गोष्टी घडतील. या सगळ्यात हा मरू पण शकतो. हो रे, एक काम करतोच का विजय? त्याला की नाही तो असं मांडीवर घे आणि गोंजार. आणि ते लहान बाळाला खायला घालतात ना, काय म्हणतात त्याला? किमट. खिमट. खिमट भरवतोस का त्याला? म्हणजे ना तो सगळं तुला हवं ते बोलू. हे बघा मॅडम, मी ना काही गोष्टींची समजून उमजून खात्री करण्याचा प्रयत्न करतोय. याच्या बाबतीत विषय असा आहे ना, विषय असा आहे की डू युअर जॉब विजय. 7 दिवस दिले होते मी तुला ही केस क्रॅक करायला. मी काहीच केलं नाही का? अभय मिरजकर आतमध्ये, त्याच्या मुलीचा ऑलमोस्ट शोध लागलाय. ड्रग कार्टेल बद्दल माहिती मिळवली. 7 दिवसात अजून काय करायचंय? हातात काय आलंय त्याच्यानी? काही हातात आलेलं नाहीये. आता नाक दाबण्याची वेळ आली आहे विजय, त्याशिवाय तोंड उघडणार नाहीये. तुझे सेमीफायनलचे 7 दिवस संपले. आता हे तुझे फायनलचे 7 दिवस आहेत असं समज. नाहीतर ही केस आपल्या हातातून जाऊ शकते. आणि ह्याची तुला आठवण करून देण्यासाठी मला डिपार्टमेंटने नेमलेलं नाहीये. माझ्यावर अख्ख्या डिपार्टमेंटची जबाबदारी आहे. तू निदान तुझं काम तरी कर. खोड त्या मिरजकरला. खोड त्याच्याकडून इन्फॉर्मेशन. कळलं? सर, चहा सांगू? नाही ग, मला विष दे जमदाडे. तुम्ही ड्रग डील केलं? काय बोलताय तुम्ही काकू? खरं सांगते. हो काकू, पण त्यांनी मला सांगितलं की मी त्यांचं काम केलं तर ते साऊला शोधायला मदत करतील मला. तिच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवलात. काकू, ही माणसं ना खूप खोटारडी असतात. आणि काय गॅरंटी आहे ती सावनीला उद्या शोधून काढेलच म्हणून? त्यांनी मला अट घातली ती मी मान्य केली, पण त्याच वेळेला मी सुद्धा त्यांना अट घातली. जर त्यांनी साऊला शोधलं नाही तर त्या क्षणी मी ह्या सगळ्यातनं बाहेर पडेन. काकू, पण एक मिनिट. हॅलो ताई, फोन लागलाय. मास्तरीन बाई, भेटायला या. ताईने दिलेला शब्द पाळलाय.